आपला रेझ्युमे बोलका असला पाहिजे मुळात आणि तो खरं बोलणारा पाहिजे. तर तुम्ही जे शिकवता त्याच्यावरून इंटरव्ह्यू तर निघतो. पण छोटा का होईना प्रोजेक्ट केलेला असेल ना तर इंटरव्ह्यूअरला पण छान वाटतं की अरे हा ट्राय करतोय, कारण कंपनीमध्ये चॅलेंजेस वेगळे असतात. आणि कम्प्लिटली जेव्हा त्यांनी SQL स्टार्ट केलं ना, तेव्हा मी ते टेबलच त्यांना असं लाईक व्हिज्युअलाइज करून देत होतं की माझा हा ओके. टेबल आहे, तो टेबल आहे. मग त्यांनी काही प्रोजेक्ट रिलेटेड काय विचारलं, म्हणजे हां, मेनली किती प्रोजेक्ट होते तुमच्या रेझ्युमेमध्ये आणि काय होतं? म्हणजे बोलली की जावासाठी जास्त ओपनिंग होत्या. मग त्यांनी जावा रिलेटेड तुला काय विचारलं? कधी येतं मला मग सांगितलं. गुड गुड. मग ते एंड केलं त्यांनी. ओके, आता SQL संपले, आता आपण शिफ्ट टू OOP. मग OOP मधनं त्यांनी काय स्टार्ट केलं, म्हणजे काय विचारलं, क्वेश्चन वगैरे तुला आठवतंय? ओके. ते मला जस्ट बोलले होते की इंटरफेस काय आहे ते सांग. मी पझल विचारले. हम्म. मग पझलमध्ये पहिलं तर असं होतं की अरे बापरे, हे तर मी ऐकलं नाही. हो, वर्क लाईफ बॅलन्स आपण बोलूया स्टुडंटच्या लाईफमधला, तो कसा तुम्ही क्रॅक करताय? ते कुठला प्रोजेक्ट करायचा हे डिसाईड करण्यापासून ते मेंटर्स सोबत होते.